त्याच्यात वोकल आणि सितार असे दोन्ही इन्स्ट्रुमेंट आणि वोकल अशा दोन्ही गोष्टी इथे डिग्रीसाठी आहेत. आणि त्याचबरोबरीने जसं आत्ता मॅडम म्हणाल्या तसं ज्यांना गाण्याची आवड आहे पण गाणं शिकायचं राहून गेलेलं आहे तरीही त्यांना शिकावंसं वाटतं आणि एक छान कॉलेज लाईफचाही अनुभव त्यांना मिळतो. हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तू अगर मेरे रास्ते से हट जाएगा तो लहरा के बल खा के मेरा साया तेरे रंग से लिपट जाएगा. हॅलो नमस्कार, मी पल्लवी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर आज मी आले चर्चगेटला. इथेच मी SNGTला संगीत क्लास करत होती, जिथे सुगम संगीत 1 वर्षाचा कोर्स होता आमचा. सो बेसिक होतं, ज्याच्यात आम्हाला यमन असेल, भीमपलास असेल, बिहाग असे काही राग शिकवले गेले. त्याच्यातच ताल शिकवले गेले, त्रिताल असेल, दादरा आहे आणि अजून केरवा असे खूप सगळे ताल शिकवले गेले. नंतर अलंकार असतातच स्टार्टिंगला. तसं खूप सगळं थेअरी होतं, प्रॅक्टिकल होतं. 1 वर्षाचा हा बेसिक कोर्स होता आमचा. सो आज एक्झाम झाली आमची लास्ट मंथमध्येच. हा 1 वर्षाचा क्लास केल्यानंतर आज आमचा रिझल्ट आहे. सो बघूया रिझल्ट काय लागणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत. सो आता जाते मी कॉलेजला आणि मॅडमला भेटेल, सगळ्या मैत्रिणींना भेटेल. चला पाहूया कसा जातो आजचा दिवस. चला, आठवड्यातून 2 दिवस आमचा क्लास असायचा, मंगळवार आणि शुक्रवार 2 ते 4. सो आता आम्ही ह्याच वेळेत भेटणार आहोत. सो हे आहे आमचं कॉलेज SNGT. त्या कॉलेजमध्ये एंटर करायचं आहे आता मला. आणि त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला आमचे क्लासेस असतात, तिथे आमचे वर्ग आहेत. सो आता तिथे जाणार आणि मॅडमला फर्स्ट भेटणार आणि त्यानंतर सर्टिफिकेट घेणार. थर्ड रँक आली आहे माझी. मॅडमच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप झालं, त्यात मलाही सर्टिफिकेट मिळालं. खूप छान अनुभव होता. 1 वर्षाचा हा आमचा कोर्स होता. अजिबात आम्हाला संगीत एवढंच माहीत होतं संगीत काय आहे ते, पण आम्हाला घडवणाऱ्या आहेत त्या कल्पना जैन मॅडम. आणि त्यांनीच आम्हाला ताल काय असतो, सूर काय असतो, कसं सारेगम अगदी बोलण्यापासून जे काही असतं ते मॅडमने शिकवलेलं आहे. मग त्यात राग तर अगदी दूरची गोष्ट, त्याही त्यांनी इतक्या हँडल केल्या. आम्हाला खूप सुंदर 1 वर्षाचं जे काय आम्ही संगीताचं ज्ञान घेतलं आहे ते खूप छान वाटलं. आणि इतके दिवस भराभर गेले की 1 वर्ष संपलं कळलंही नाही. आणि आज शेवटचा लास्ट दिवस म्हणजे सर्टिफिकेट घेण्याचा आणि आम्ही आलो आहे कल्पना जैन मॅडमला भेटायला. SNGTच्या संगीत विभागामध्ये आपण इथे हा सर्टिफिकेट कोर्स सुगम संगीताचा ऑर्गनाईज करतो दरवर्षीच. खरं तर हे शास्त्रीय संगीताचा विभाग आहे. शास्त्रीय संगीतामध्ये BA ही डिग्री इथून मुली घेतात. त्याच्यात वोकल आणि सितार असे दोन्ही इन्स्ट्रुमेंट आणि वोकल अशा दोन्ही गोष्टी इथे डिग्रीसाठी आहेत. आणि त्याचबरोबरीने जसं आत्ता मॅडम म्हणाल्या तसं ज्यांना गाण्याची आवड आहे पण गाणं शिकायचं राहून गेलेलं आहे तरीही त्यांना शिकावंसं वाटतं आणि एक छान कॉलेज लाईफचाही अनुभव त्यांना मिळतो. या दोन्ही गोष्टींसाठी म्हणून आम्ही वयाची अट न ठेवता सर्टिफिकेट कोर्स इन लाईट म्युझिक हा कोर्स सुरू केलेला आहे. आणि हा जवळजवळ 2007 पासून चालू आहे या विभागात आणि यशस्वीरित्या तो चालतो. यावर्षीही 21 जणांचं एनरोलमेंट या कोर्ससाठी होतं आणि ह्याचा कालावधी साधारण 1 वर्षाचा आहे. आठवड्यातून 2 दिवस, प्रत्येक दिवशी 1.5 तास असा हा कोर्स चालतो आणि छान प्रतिसाद आहे. आणि आता त्यांनी सांगितलंच आहे की त्यांना कसं छान वाटलं. संगीताचं फक्त आवड असणं आवश्यक आहे आणि बाकी करून घेणं आमच्यावर सोपा. आणि हा कोर्स छान तुम्ही एन्जॉय कराल इथे. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. सर्टिफिकेट घेऊन झालेला आहे. कल्पना मॅमने मस्त गाईड दिला आणि सांगितलं आहे हा कोर्स कसा केला जातो, कधी करायचा आहे आणि किती मुदत आहे याची. शिवाय आता 1 वर्षभर आम्ही एकत्र होतो, माझ्या सगळ्या मैत्रिणी, ज्या 1 वर्षभर आम्ही कधी गेलं हे वर्ष ह्यांच्याबरोबर मलाही समजलं नाही. सो चला प्रत्येकीची ओळख करून देते. आणि उर्मिला मॅडम सांगा कसं वाटलं तुम्हाला? मला खूप आनंद झाला हा कोर्स करून, कारण गाण्याची आवड आणि सगळ्या मैत्रिणी यांनी माझं हे वर्ष खूप आनंदात गेलं. आता या शलाका नागवेकर,
खरं तर कॉलेज सोडल्यानंतर आपण नोकरीत बिझी होतो, पण त्यानंतर कॉलेजमध्ये पुन्हा येऊन तो आनंद घेण्याचा जो वेगळा आनंद होता तो यावेळी सगळ्या मैत्रिणींना भेटून मिळाला. आणि त्याचबरोबर आमच्या दोन्ही मॅमनी खूप छान शिकवलं आम्हाला आणि ते खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. मी सुरुची. हा कोर्स करताना खूप मजा आली म्हणजे आणि बेसिक नॉलेज मिळालं. बेसिक कसं गाणं गायचं किंवा कोणत्या रागावर कोणतं गाणं आहे ते आम्हाला थोडंफार तरी त्याचं नॉलेज मिळालं. खूप छान वाटलं आणि गाण्याचं मजा मी आता घेतो. SNDTमध्ये सुगम संगीतचा 1 वर्षाचा कोर्स करून खूपच छान वाटलं. आत्मविश्वास वाटला की आम्ही गाणं म्हणू शकतो आणि आमचा आवाज चांगला आहे हे मॅडमनी सिद्ध केलं आणि छान शिकवलं. दोन्ही मॅडमनी, कल्पना जैन मॅडम आणि विजय पटेल दोघींनी छान शिकवलं. संगीत चालू झालं आणि मी अक्षरशः 1 वर्षाच्या कोर्स मध्ये पूर्ण तणावमुक्तीचा अनुभव घेतला. अतिशय आनंद झाला. संपूर्ण जग विसरायला होतं अशा वेळेला गाणं इतकं सुंदर असू शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आणि आताही ते जगते आहे. वा, धन्यवाद. आणि SNDT कॉलेजमध्ये हा जो कोर्स होता लाईट म्युझिकचा तो त्यांनी इंट्रोड्यूस केला होता. तर मला खूपच आनंद झाला कारण सिनियर सिटीजनना असं कुठेच सुविधा प्राप्त होत नाही आणि ते सुद्धा SNDT कॉलेजमध्ये गायनाची आवड होतीच पण काही ॲडव्हान्स नॉलेज नव्हतं. पण ह्या कोर्समध्ये मला बऱ्यापैकी छान नॉलेज मिळालं गाण्याचं. गाण्यामध्ये म्हणजे मला चांगलं प्रगती करायला मिळाली आणि मी खूप आनंदी आहे आणि SNDT कॉलेजची ऋणी आहे. नमस्कार, मी हेमांगी वेलणकर. मी SNDT कॉलेजमध्ये सुगम संगीताचा क्लास जॉईन केला होता. खूप मजा आली. 1 वर्षभराचा क्लास होता. नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि वेळात वेळ काढून सगळ्याजणी यायच्या. मंगळवार शुक्रवार क्लास असायचा तो शक्यतो चुकवायचा नाही असं करून सगळ्या यायच्या. क्लास झाल्यानंतरही खूप धमाल करायचो आणि आधी गाणं येत होतं असं आपल्याला वाटतं पण इथे आल्यानंतर बारकावे जे मॅडमने शिकवले अतिशय सुंदर शिकवले. पटेल मॅडम आणि कल्पना मॅडम दोघींनी खूप छान आम्हाला मोजक्या शब्दांमध्ये म्हणा किंवा आणि सगळ्या तऱ्हेची गाणी म्हणजे लोकसंगीत, भक्तिगीत, आपलं सुगम संगीत, नाट्यसंगीत, गझल सगळे प्रकार त्यांनी कव्हर केले. आणि आम्हाला तबल्यावर जे सर होते ते तर बिचारे इतके आम्हाला सांभाळून घ्यायचे की आम्ही त्यांच्या तालावर नाचायचो ते आम्ही त्यांना तालावर नाचवायचो. खूप मजा आली. थँक्यू. मला इथे सगळ्या मैत्रिणींमध्ये येऊन खूप आनंद झाला. Very good. मॅडम आणि दोन्ही मॅडमनी खूप छान शिकवलं. सरांनी पण तबला छान वाजवलं. त्याच्यात गाण्याचं काय हे कळलं. मी कधी गाणे म्हटले नव्हते पण इथे येऊन तो एक चान्स मिळाला आणि खूप स्ट्रेस फ्री वाटलं. क्लासला ॲडमिशन घेतल्यानंतर बरेच दिवस मी ॲबसेंट होते स्वतःची तब्येत ठीक नसल्यामुळे. मला खूप ओढ होती क्लासची. नंतर मी क्लास रेग्युलर जॉईन केला आणि इथले अनुभव छान आहे. मैत्रिणी छान मिळाल्या आणि खूप छान छान शिकता आल्या. याच्यात गाण्यातले बारकावे समजले आणि खूप छान वाटलं. मनाला प्रसन्न वाटतं. इथे क्लासला यायचं ओढच लागायची. आम्ही क्लास चुकवायचंच नाही. आजही तेवढ्याच ओढीने आलं जमलं. थँक्यू. सो अशा प्रकारे सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावेन असं झालेला आहे. रिझल्ट हातात मी खूप वर्षाने रिझल्ट घेतलेला आहे त्यामुळे सगळ्यांना खूप मजा येते की कॉलेजनंतर हे पहिल्यांदा आहे ज्याच्यात आम्ही आता एकत्र भेटलो ते खास रिझल्ट घेण्यासाठी. सगळ्या मजा करतायत, आपापले रिझल्ट बघतायत. काही जणी आल्या येऊन गेल्या. हाय, हॅलो. आताच नाटलिस्ट हातात आलेले त्यामुळे खूप आनंद होतोय. सो आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आम्ही सगळ्या जणी मिळून एक गाणं गात आहोत. सो जरा
वाला, अखियों में ऐसा डाला, कजले ने ले ली मेरी जान, हारे में तेरे कुर्बान। वाह वाह. जाइए आप कहाँ जाएंगे, ये नजर लौट के फिर आएगी, ये नजर लौट के फिर आएगी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले मला हे, दत्तगुरु दिसले मला हे, दत्तगुरु दिसले। मन दर्पण कहलाए तुरा, मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। हम सबकी परवाह करें क्यों, सबने हमारा किया क्या, दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, हम सबकी परवाह करें क्यों, सबने हमारा किया क्या, दम मारो दम, मिट जाए गम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम। हाय बुगडी माझी सणली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, चुगली नका सांगू ग, कुडी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला, जशी सारी तरुण राहतो, तरुण राहतो, तरुण राहतो, टकमक टकमक मला तो पाहतो, कधी खुणेने जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो, कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला, हाय फुगडी नका सांगू ग, सदा म्हाताऱ्याला ग, सदा म्हाताऱ्याला। अरे रामा कारे अबोला, अपराध माझा असा काय झाला, कारे अबोला, निज येत नाही मला एकटीला, कोणी ना विचारे धरी हनवटीला, हात चांदण्यांचा घेऊन उशाला, अपराध माझा असा काय झाला, काय रे बोला। वा वा. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, फिरुनी नवी जन्मे नवी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जाती
साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्तता ना बंधनेवा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी फिरुनी मला लाभेन मी एकाचया जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी सोना रे दे दूंगी जान दूंगा मत होना रे मैंने तुझे जरा देर में जाना हुआ कसूर खफा मत होना रे ओ मेरे सोना रे सोना रे सोना टिंग 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 तेरी बाहों से निकल के तू अगर मेरे रास्ते से हट जाएगा तो लहरा के बल खा के मेरा साया तेरे गम से लिपट जाएगा चुनाओ लाख दामा छोड़ते हैं अब ये अरमान फिर भी साथ रहूंगी रहोगी जहाँ ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे दे दूंगी जान जुदा मत होना रे मैंने तुझे जरा देर से जाना हुआ कसूर खफा मत होना रे ओ मेरे सोना रे सोना रे सोना तुमने दिल को नजर नहीं चुराना सनम बदल के मेरी तुम जिंदगानी कहीं बदल ना जाना सनम लेकर मुझको ना बहलाना चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना सनम. गाणी खूप मस्त मजा आली. सगळ्यांनी गाण्याचं एन्जॉयमेंट केलं. कसं वाटतं सगळ्यांना? खूप मजेशीर दिवस होता. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा सगळ्यांना भेटून चला पुन्हा एकदा भेटू या आश्वासनाने परत एकदा आपण भेटूया. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथेच आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.